श्री स्वामी समर्थ. हॅपी थॉट्स. हॅपी थॉट्स म्हणजे काय? चांगले विचार. जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये एखादे चांगले विचार म्हणजे येत असतील किंवा तुम्हाला चांगले विचारांबरोबरच तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची आहे, एखादी गोष्ट पाहिजे आहे, जसं की तुमचं लग्न जमत नाहीये किंवा विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले पाहिजेत किंवा नोकरी जे शोधतायत त्यांना नोकरी अपेक्षित आहे किंवा घरातल्या व्यक्तींना एक सुख, शांती, समाधान पाहिजे आहे किंवा बऱ्याचशा जणांना धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा असते, अचानक धनलाभ व्हावा अशीही इच्छा असते. तर अशा वेळी तुम्हाला फक्त तुमच्या मनामध्ये एक हॅपी थॉट्स ठेवायचे आहेत, म्हणजे चांगले विचार ठेवायचे आहेत. पण हे चांगले विचार कसे ठेवावेत हेच आज आपण इथे जाणून घेणार आहोत. म्हणजे जर एखादी वस्तू आपल्या दिव्य योजनेनुसार आहे की नाही हे कसं समजावं याचीच माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर दिव्य योजनेनुसार सर्व काही विपुल आहे हा निसर्ग नियमन प्रत्येकाने लक्षात ठेवला गेला पाहिजे. दिव्य शब्दाचा अर्थ असा घेऊ नये की ईश्वर आकाशातून आपल्या आयुष्यातील घटनांचं निरीक्षण करून अमुक घटना घडावी, अमुक घडू नये असा शिक्कामोर्तब करत आहे. मला अमुक वस्तू पाहिजे अशी प्रार्थना आपण करत असतो, परंतु बऱ्याच वेळा आपल्याला हे समजत नाही जी वस्तू मी मागत आहे ती माझ्या दिव्य योजनेमध्ये आहे की नाही हे जाणण्यासाठी एक खूप सहज आणि सरळ मार्ग आहे. जी वस्तू तुम्ही मागत आहात ती तुमच्या दिव्य योजनेनुसार आहे अथवा नाही हे तुम्हाला तुमच्या भावनेवरून म्हणजेच फिलिंग्सवरून समजत असते. तुमची भावनाच तुम्हाला हे सांगत असते. चैतन्य तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतं. तुम्ही जे मागत आहात त्याचबरोबर तुमचा ताळमेळ आहे की नाही, ही वस्तू तुम्हाला आनंद देईल की नाही ही तुमची भावनाच सांगते. पण बऱ्याच वेळा लोक आपली भावना समजून शकत नाहीत. ते चुकून शरीराला सुखावणाऱ्या गोष्टींना चांगली भावना समजून बसतात. उदाहरणार्थ, एखाद्याला गोड खाणं जास्त आवडत असेल तर ते खाताना त्याला खूपच आनंद होईल. त्याच्या जिभेला चांगला स्वाद सुद्धा मिळेल आणि तो म्हणेल ही खूप चांगली भावना आहे, मला खूप छान वाटतंय. मात्र तुमच्या शरीराला किंवा मनाला ही गोष्ट चांगली वाटणं म्हणजे ती दिव्य योजनेनुसार आहे असं नव्हे. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वास्तविक जास्त गोड खाण्याने तुम्ही आजारी पडू शकता, म्हणजे शरीराद्वारे चैतन्याला अभिव्यक्तीमध्ये बाधा येऊ शकते. फार गोड खाण्याने तुमच्यातील चैतन्य चांगलं फिलिंग देत नाही, तरीही शरीराला मात्र चांगलं सुखद वाटतं असतं. म्हणूनच हृदयाची भावना ओळखणं महत्वाचं आहे. चांगलं वाटणं ही भावना विचार नियमाला शक्ती प्रदान करते. यासाठी भावना ओळखण्याचा अभ्यास प्रत्येकाने आधीपासूनच करायला हवा. जेव्हा घटना घडते त्यावेळी लोकांना समजत नाही यावेळी काय करणं योग्य आहे आणि काय चुकीचं आहे. कारण की त्यावेळी खरं तर काहीच करायचं नसतं, पण हृदयाची भावना समजण्याची तयारी खूप आधीपासून करावी लागते. म्हणून नेहमी आत्मपरीक्षण करा. कोणत्या विचारांसोबत कोणती भावना अंतरंगात निर्माण होत आहे यावर अगदी बारकाईने लक्ष द्या. त्यानंतरच तुम्ही हृदयाची भावना समजू शकाल. परदेशात जाताना कशी तुम्ही सगळी तयारी करून जाता, तिथे राहणाऱ्या लोकांकडे चौकशी सुद्धा करता. तिथे राहण्याची व्यवस्था कशी आहे, खाण्याची व्यवस्था कशी आहे, तिथे खाण्यासाठी काय मिळतं, कोण भारतीय तिथे गेला तर त्याच्या राहण्याची व्यवस्था कशी असते. त्याचप्रमाणे तुम्हाला जर दिव्य योजनेनुसार जीवन जगायचं असेल तर त्याची तयारी सुद्धा आधीपासूनच नको का करायला. त्याचमुळे नोकरी किंवा लग्न अशा महत्त्वपूर्ण गोष्टीचा निर्णय घेताना तुम्हाला हृदयातून योग्य मार्गदर्शन मिळू शकेल आणि ते तुम्हाला तात्काळ ओळखूही शकेल. यासाठी तुम्ही जे मी आत्ता एक विचार सांगितला आहे त्या विचारावर अगदी बारकाईने लक्ष देऊन हे ऐका आणि विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय अचीव करायचंय आणि कसं अचीव करायचंय. हमखासच तुम्ही जे ठरवलं आहे, जे तुमच्या मनात आहे ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा हॅपी थॉट्ससह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.